समर्थ. आपल्या सगळ्यांना माहिती पितृपक्ष सुरू झाले आजपासून ते अमावस्येपर्यंत आहे. आता पितृपक्ष आपल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तिथी असतात. काय कायना तिथी माहितच नसतात, मग ते अमावस्येला करतात. पण तुमची ज्या दिवशी तिथी असेल त्या दिवशी तुम्ही आवर्जून सर्व नैवेद्य वगैरे करावा. नैवेद्य पूर्ण तुम्ही ज्या तुम्ही पित्रांना दाखवायचा आहे, तुमच्या पित्रांचा फोटो वगैरे असेल तुम्हाला नैवेद्य दाखवायचा, तर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं. नैवेद्य तुम्हाला 5 काढायचे. एक तर कावळ्याला काढायचा आहे, एक पित्रांसाठी काढायचा आहे, एक गाईला काढायचं, एक कुत्र्याला काढायचं, एक पाण्यासाठी काढायचं. हे 5 नैवेद्य काढतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आमची तर 5 नैवेद्य काढतात. त्यामुळे हे 5 नैवेद्य तुम्हाला काढायचे. मग तुम्ही काय करता, जेव्हा पित्रांचा जो नैवेद्य असतो त्याचे आपण अघोरी देतो. ती अघोरी कुठे द्यायची? ती घरात नाही द्यायची, ती घराच्या बाहेर द्यायची. ती म्हणजे काय, तर तुमच्या आपल्याकडे गौऱ्या असतात किंवा आपण जे होमाला वापरतो गौऱ्या असतात, त्या लाकडं असतात, ते जाळायचे तुम्हाला घराच्या बाहेर. त्याच्यावर जे आपण करणार आहे तो नैवेद्य, पित्रांचा नैवेद्य असतो तो टाकायचा त्याच्यावरती. थोडा थोडा करून तुपाने ते नैवेद्य टाकायचं. त्याने पित्र त्यांच्या जो धूर होतो तोच पित्रांचा तो अघोरी असते, म्हणजे त्याचाच तो नैवेद्य असतो. त्यामुळे ते घराच्या बाहेर करायचं, कारण की पित्र घरात येत नाही. त्यामुळे त्यांना घराच्या बाहेर त्यांना अघोरी द्यायची असते. त्यामुळे हे तुम्हाला नक्की करायचे. परत त्या दिवशी घरात कमी तुमच्या 10 माणसं तरी जेवून गेले, 10-5 माणसं तरी जेवून गेले. लोक नैवेद्य करतात पण कोणाला बोलवत नाही, फक्त नैवेद्य दाखवतात. हे चुकीचं आहे. घरात तुमच्या म्हणजे जी व्यक्ती स्त्री वाढली तर स्त्रीला, एखाद्या स्त्रीला जेवायला घालायचं, पुरुष वाढला तर पुरुष जेवायला घालायचं. मग तो कोण जेवायचा असो, ते जेवायला त्याला उपवास धरायचा. दुपारी 12 वाजेपर्यंत त्याला उपवास धरायला सांगायचा. तो नंतर त्याला उपते जेवायला त्याला सांगायचं. हे लक्षात ठेवा. आणि तुमच्या घरात कमीत कमी 5-10 माणसं जेवून गेलीच पाहिजे, पत्रामध्ये उठल्या पाहिजे, ते गेलंच पाहिजे. आजकाल कोणी कोणाकडे बोलत नाही, सगळे आपापले थोडं करतात नैवेद्य किंवा बाहेर ऑर्डर देतात आणि ते नैवेद्य दाखवतात. असं चुकीचं आहे पूर्णपणे. मग त्याचे आपले परिणाम भोगायला लागतात. मग आपल्याला त्रास होतो, मग आपण डॉक्टर मागे लागतो, कुठे काय प्रॉब्लेम होतात. त्यामुळे सांगते, घरात पित्रा ज्या दिवशी आपली तिथी असते त्या दिवशी आपल्या घरात 10-5 माणसं जेवून गेलीच पाहिजे. त्याचा आपल्याला आशीर्वादच भेटणार आहे. लक्षात ठेवा, पित्रांचे आपल्याला त्याचे आशीर्वाद भेटतात. पित्रांची कृतज्ञता म्हणून आहे. तुम्हाला तिथी माहित नसेल, तिथी ज्या आहेत त्या मी पूर्ण स्क्रीन देईल, शेवटला देईल. तिथी कशा आहेत त्या तुम्हाला सांगेल मी. पण या तिथीनुसार तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा करा. जर तुम्हाला माहित नसेल तुमच्या तिथी, एखाद्या भटजीला विचारून घ्या, तिथी जुळून घ्या. तेही तुम्हाला जमत नसेल तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक पित्रांना नैवेद्य दाखवा, ते नक्की करा. हा तुम्हाला झालंच पाहिजे. हे झालं नाही तर आपल्याला अडचणी आयुष्यामध्ये खूप येतात. तुमच्याकडे ज्या पद्धतीने नैवेद्य केला जातो, पण काही ठिकाणी 5 भाज्या, खीर, कढी, डाळ भात, चपाती, वडे असतात, कुरड्या, पापडी, हे सगळं नैवेद्य असतो. तुमच्याकडे ज्या पद्धतीचा नैवेद्य, त्या पद्धतीचा नैवेद्य दाखवा आणि ही सेवा करायची. वर्षातून एकदाच करा, तुम्हाला रोज रोज नसतं करायचं. त्यामुळे ही सेवा केल्याने तुम्हाला त्याचे चांगले प्रभाव भेटणार आहे, वाईट काहीच होणार नाही. श्री स्वामी समर्थ.